आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले आहेत। सर, महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे। एकूणच या योजनेविषयी काय सांगाल आणि तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये ही योजना कशा प्रकारे राबवणार आहात? मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तथा वित्तमंत्री, त्याचबरोबर सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब व मंत्रिमंडळाचे सुद्धा मनपूर्वक या निमित्ताने मी आभार मानेन। या सर्वांच्या वतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना या महाराष्ट्रात कार्यान्वित करण्यात आली, ज्याचा महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे। प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये म्हणजे ही थोडी रक्कम नाही, या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे। या योजनेचा लाभ माझ्या मतदारसंघातील माझ्या माता भगिनींना मिळावा म्हणून आम्ही आमच्या कार्यालयाच्या मार्फत त्या योजनेचे फॉर्म भरून देण्याचं काम ऑनलाईन आणि ऑनलाईनच्या माध्यमातून नेट तेवढं सर्व्हर चालत नाही, त्यामुळं ऑफलाईनसुद्धा ते फॉर्म भरून घेतले जातात। त्याच धर्तीवर तालुक्यातील इतर सर्व गावात मोठ्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माझे राजकीय गुरु रवींद्रजी गायकवाड, त्याचबरोबर युवा नेते किरणजी गायकवाड यांच्या माध्यमातून व सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तालुकाभर उमरगा आणि लोहारा तालुकाभर सर्व गावात या योजनेचा लाभ मिळावा म्हणून सर्व फॉर्म भरत आहेत। माझी कन्या ॲडव्होकेट आकांक्षा ज्ञानराज चौगुले ही या महिलांचं प्रबोधन करून फिरून सगळ्यांना फॉर्म भरण्यासाठी प्रवृत्त करत आहे। मी या योजनेबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करतो। तद्वतच दुसरी एक योजना महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाने केली, मुलींना शिक्षण मोफत ह्या योजनेमार्फत सुद्धा खूप मोठा बदल निश्चित भविष्य काळात होईल। माझ्या ज्या मुली शिक्षणापासून वंचित आहेत, आर्थिक ज्यांची नाही सुबत्ता नाही, अशा सगळ्यांना या योजनेचा भविष्यकाळात लाभ होईल। निश्चितच या योजनेचा सुद्धा म्हणजे शिक्षणानंतर माणसाच्या आयुष्यात परिवर्तन होतं आणि त्या परिवर्तनाच्या माध्यमातून महिलांना खूप मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल। तद्वतच या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा वर्षाला मोफत 3 सिलेंडर महिलांना दिलेत, म्हणजे अश्रू पुसण्याचं कामसुद्धा या माध्यमातून केलं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आपण ऊर्जा म्हणून लाकडं जाळून माझ्या माता भगिनी वागतो, तर त्यांना आता सिलेंडर केंद्र सरकारच्या वतीनं पहिल्यांदा ते सिलेंडर दिलं होतं, आता त्याला टाक्या पुरवण्याचं काम आमचे सरकार करतं आहे। त्यामुळं मी महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्र्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काल मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये OBC आरक्षणाच्या एकूण आरक्षणाच्या संदर्भामध्ये सर्वपक्षीय बैठक बोलवली होती, परंतु या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते आले नाही आहेत। तुम्हाला काय वाटतं की महाविकास आघाडी आरक्षणाच्या संदर्भात पॉझिटिव्ह आहे का? ती जर महाविकास आघाडी पॉझिटिव्ह असती तर काल बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला ते हजर राहायला होते। हजर राहून त्यांचं मत काय याविषयी त्यांनी मांडायला हवं होतं, ते केलं नाही। उलट पक्षी मित्र असं म्हणेन, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम करण्यात आलं आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे। याचा लाभ निश्चितपणानं सर्व मराठा समाजाने भविष्य काळात घ्यावा। ECBCच्या माध्यमातून थोडी सर्टिफिकेट मिळत नव्हते, त्या अनुषंगानं सुद्धा मी आजच मुख्यमंत्र्याला भेट घेऊन ते सर्टिफिकेट सुलभ व्हावेत ही सुद्धा मागणी केलेली आहे। आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळावं ही भावना त्यांची आहे। त्या अनुषंगानं इतर कुठल्याही याच्यावर अन्याय होणार नाही, OBC घटकावर अन्याय होणार नाही, अशा पद्धतीचं आरक्षण सरकारनं दिलं आहे। त्याबद्दल मी सरकारचे सुद्धा ऋणच व्यक्त करीन। आणि विरोधकांना नुसतंच कांगावा करण्याची सवय आहे, त्यांच्या काळात दिलेलं आरक्षण टिकलं नाही, तेव्हा आणखी वेळ गेलेली नाही। त्यांनी सर्वपक्षीय बैठकीच्या माध्यमातून आव्हान केलं, त्या आव्हानाला सामोरं जाऊन त्यांचे विचार मांडावेत। सभागृहात आज दिवसभर त्या विषयांशीच गोंधळ झाला आणि आता तसं मध्यान्हलाच सभागृह स्थगित करावं लागलं, तर त्यांची भूमिका त्यांनी मांडली नाही, म्हणून महाविकास आघाडींना आरक्षणाच्या बाबतीत काही सोयीसुतूक नाही असं माझं स्वतःचं मत आहे। धन्यवाद। हे होते ज्ञानराज चौगुले। मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई।